चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी गावात एका 60 वर्षांच्या व्यक्तीने स्वतःला सरकारी अधिकारी सांगत दैवी शक्ती असल्याचा भास निर्माण केला आणि महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रयत्न केला, ज्यावरून पोलिसात गुन्हा दाखल झालाय। नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत सुरू असलेला वाद अद्याप कायम असून स्वातंत्र्य दिनापर्यंत मुख्यमंत्री यावर योग्य निर्णय घेतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। दिल्लीतील जेनझी आंदोलनानंतर आगामी 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना युवा मतदारांना जोडण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वासाठी नवीन रणनीती आखत आहे। नीट पेपर फुटी आणि इतर शैक्षणिक मुद्द्यांवरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता युवा काँग्रेसने बेरोजगारी आणि इथेनॉल धोरणावरून नितीन गडकरी यांच्या नागपुरातील घरासमोर जन आक्रोश मोर्चा काढलाय। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे बोरी नदीला आलेल्या भीषण पुरात अडकलेल्या नागरिकांना स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता साडीच्या सहाय्याने मानवी साखळी बनवून सुरक्षित बाहेर काढले। धाराशिव जिल्ह्यातील वडजी येथील अपंग शेतकरी दाम्पत्याने उसने पैसे घेऊन पीक विमा भरला होता, मात्र अतिवृष्टीने पीक वाहून गेल्यानंतर त्यांना भरपाई म्हणून केवळ 211 रुपये मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे। घनसावंगी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तांत्रिक कारणांमुळे बंद झालेले पात्र महिलांचे मानधन पूर्ववत सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी साडी नेसून अनोखे आंदोलन केलंय। आषाढी एकादशी निमित्त एसटी महामंडळाने चालवलेल्या विशेष 5500 बसेसद्वारे 9 लाखांहून अधिक वारकऱ्यांनी सुरक्षित प्रवास केला असून महामंडळाला 41 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळालंय। शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून प्रक्रिया पूर्ण न केल्यास ऑगस्ट महिन्याचे वेतन रोखले जाईल। महाराष्ट्रात आमिष दाखवून फसवणुकीने किंवा बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याविरुद्धच्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली असून राज्यात या कडक कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।